क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, मुद्रा योजना जो केंद्र सरकारची योजना आहे, त्या मुद्रा योजनेचा पैसा बुडालेला आहे आणि 50,000 लाभार्थ्यांनी जवळजवळ 340 कोटी रुपये थकवलेले आहेत आणि याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडची बेल घंटी वाजवायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला नवनवीन या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात सुमारे 2.25 लाख लाभार्थींना विनातारण कर्ज देण्यात आले आहे आणि स्वयंरोजगार व उद्योजकतेला बळ देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेवर थकबाकीचे संकट निर्माण झाले आहे. तब्बल 50,128 लाभार्थ्यांनी 340 कोटी रुपयाचे कर्ज परत न केल्याने बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची 6 एप्रिल 2015 रोजी सुरुवात झाली होती आणि यात कॉर्पोरेट किंवा शेतीशी संबंधित नसलेल्या लहान व सूक्ष्म व्यावसायिकांना 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. त्यास मुद्रा कर्ज असे म्हणतात. यात शिशु, किशोर, तरुण व तरुण प्लस कर्ज अशा 4 कर्ज रचना आहेत. कोणत्या श्रेणीत किती कर्ज आहे ते आपण पाहू शकतो की शिशु कर्ज किती खातेदार आहेत आणि 50,000पर्यंत शिशु कर्ज मिळत असते. तरुणांना 5 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज मिळते. किशोर कर्ज 50 ते 5 लाखापर्यंतचे कर्ज मिळते आणि तरुण प्लस 10 ते 20 लाखापर्यंतचे कर्ज मिळते. तर 2.16 लाभार्थींना कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. परंतु या 10 वर्षात जवळजवळ 340 कोटी थकवलेले आहेत आणि त्यात 50,628 लाभार्थ्यांनी कर्जाची रक्कम ही सध्या बुडवण्यात आलेले आहे, सध्या आपण पाहू शकतो. आणि जे नियमित कर्ज फेडल्यास आणखी कर्ज मिळू शकते. पण प्रधानमंत्री मुद्रा योजनेत जे नियमित कर्जदार आहेत आणि जे कर्ज व्यवस्थित फेडतात त्यांना डबल पुन्हा कर्ज मिळत असते. परंतु ज्यांनी कर्ज काढलेलं आहे ते फेडण्यात अयशस्वी आहेत किंवा ते कर्ज फेडत नाहीत. सध्याची परिस्थिती अशी आहे. तर अशी ही माहिती आहे मित्रांनो. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि काय मुद्रा योजनेविषयी काय अडचण येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.